तर रामराम मंडळी, तुमना भाऊ आज गेला होता कॉलेजले. तुमना भाऊना आज होता शेवटला पेपर. तर आहे द्या काढस मी तुमले आता आमनं कॉलेज आहे श्यामने रावी कॉलेज चाळीसगावनं. तर मित्रांना फोनून चाल म्हणे इकडे कॉलेजने नाही शे म्हणे, मी इकडे बस स्टँडकडे शे म्हणे. निघू ना भाऊ मग बस स्टँडनं दिशाले. तर पुढं जाय देखच तर काय छत्रपती शिवाजी महाराज चौकमा भिडणू ना भाऊ. तर देखच तर काय बोलतं ऊन पडेल होतं तुमले ऊन देखा नाही तर तुम्ही चाळीसगाव तालुका मान जळगाव जिल्हामा फिरी देखा तुमले ऊननी काय दशा शेती समजी. तर फायनली मी बस स्टँडवर लागेल शे. बस स्टँडवर काय जोडीदार दिशी नाही राहता. तो म्हणे इकडे देख म्हणे इकडे ये. इकडे देखच तर काय जो जीवन बोलता वाकडा तिकडा वी राहता. चला मग म्हणे आता मी येस म्हणे. मग आपल्याला ताटा करी दिदा त्याने आता निघणार तो. चला म्हणता आपले बी पेपरले गरा टाइम शे आपण कटिंग मिटिंग करी देखा आपली कटिंग मिटिंग आता होई जायल शे. तर देखा आपण फायनली आता कसा दिसतस कारण आपल्याला बी लग्नले जाण्याचे काल देईन ते कटिंग मिटिंग होई की. तर आपण आता इकडे निघणूत कॉलेजकडे. तर कॉलेजमा येऊ गो तर कॉलेजमा ऊन होतं जोडीदार म्हणे आता उन्हा म्हणे हा कटिंग मिटिंग करी. तर अवघडीला बी घे घेते अवघडी म्हणतं मला बी ब्लॉकमा घे म्हणतं गेस तुले बी ब्लॉकमा. चला म्हणतं आता आपलं नंबर वगैरे देखी घेऊ म्हटलं कोटेशन म्हणतं आपला ब्लॉक. तर ब्लॉक देखाले घेऊ जवळ. तर देखतच तर काय घरी गर्दी जायला होती कारण ब्लॉक देखाले आता ब्लॉक बदली जायला होता. तर आम्ही त्या वरता जायचं डायरेक्ट शेडमा आता वरता निघणू. तर भाऊ आता आपण फायनली तिसरा मजल्यावर भिडी जायचे. तर चला म्हणतं ब्लॉग देखू ब्लॉग देखायला घेऊ. तो इकडे देखत काय हा जुवानने एकदम कॉपी करानं काम एकदम जोरात चालू होतं. डायरेक्ट बँचवरली टाक येसनं बी पाणी पिसन एकदम काम कॉपी करानं काम एकदम जोरात चालू होतं. म्हणा बँच पायी गो भाऊ देखच तर काय पोरीस मग एकटाच शे मी. चला म्हणतं शेवटला पेपर ते पेपर दी टाकू. चला मग घरना दिशाकडे निघणू आते. चला मग आते चास मी भेटू पुढचा ब्लॉग मग तेवढा आपल्याला फॉलो करू टाका.